घोरडेश्वरांचा हा ट्रेक किती अवघड आहे. चला आज आमच्यासोबत पूर्ण ट्रेक आणि घोरडेश्वरांचं सुंदर दर्शन घेऊया. नमस्कार मंडळी, मी प्रियांका. कधी कधी कुठे लांब फिरायला जाण्यापेक्षा अशी एखादी छोटी ट्रेकिंग ट्रिप मनालाच जास्त फ्रेश करून जाते. आज आम्ही निघालो होतो घोरडेश्वरला. सुरुवातीला वाटलं चला सहज ट्रेक करून घेऊ, पण वरती गेल्यावर कळलं की चढाई काही एवढीही सोपी नाही आहे. हळूहळू चालत वरती यायला सुरुवात केली. रस्ता दगडांचा होता, पण आजूबाजूचा हिरवा निसर्ग आणि वरून दिसणारं दृश्य बघून चालण्याचा थकवा जाणतच नव्हता. काही ठिकाणी चढताना थोडी कसरत झाली. एकमेकांना मदत करत थांबत थांबत शेवटी वरती पोहोचलो. वरती गेल्यावर मात्र जे दृश्य दिसलं ना, खाली दिसणारी हिरवीगार जमीन, दूरवरचा परिसर आणि आकाशातले ढग, सगळंच खूप सुंदर दिसत होतं. ट्रेकिंग करून झाल्यावर घेतलं घोरडेश्वरांचं दर्शन. मंदिरातलं वातावरण खूप शांत होतं. इतका वेळ केलेली धावपळ आणि चढाई सगळं त्या दर्शनानंतर एका क्षणात विसरून गेल्यासारखं वाटलं. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि पुन्हा एकदा आजूबाजूचा निसर्ग पाहिला. खरंच अशा ठिकाणी आलं की काही वेळ फक्त शांत बसावंसं वाटतं. आजची ही छोटीशी घोरडेश्वर ट्रेकिंग आणि दर्शनाची ट्रिप खूप छान झाली. थोडा थकवा आला, पण त्यापेक्षा जास्त सुंदर आठवणी मिळाल्या.